नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील. फलटण येथील शासकीय विश्रामगृहात भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे गेल्या लोकसभेपेक्षा यावेळेस मताधिक्य वाढले आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्ष यांच्या महायुतीचे आत्मबल वाढले आहे. या बैठकीत विक्रम झंझणे, अनुसूचित जाती मोर्चा तालुका अध्यक्ष राजेंद्र काकडे, भाजपचे फलटण तालुका अध्यक्ष बजरंग गावडे, भाजपचे फलटण तालुका सरचिटणीस संतोष सावंत, भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलचे सरचिटणीस माऊली नाळे, बूथ अध्यक्ष सुनील जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी भविष्यातील रणनीतीविषयी जाणून घेतले आहे. तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते काय म्हणतायत. आज आपण फलटण या शहरामध्ये आलोय आणि या ठिकाणी शासकीय विश्रामगृह या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आता या ठिकाणी एक बैठक सुरू आहे. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया, कारण गेल्या वेळेला या ठिकाणी पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना गेल्या वेळेपेक्षा यावेळेस मताधिक्य वाढलेलं आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षांच्या महायुतीच्या थोडंसं आत्मबल वाढलेलं आहे. आपण त्यांच्याकडूनच नेमकं जाणून घेऊया. या ठिकाणी जे पदाधिकारी आहेत आपण त्यांच्या अगोदर प्रथमतः ओळख करून घेऊ. आपलं नाव? विक्रम झंझणे. राजेंद्र काकडे, अनुसूचित जाती मोर्चाचा मी तालुका अध्यक्ष आहे. बजरंग गावडे, तालुका अध्यक्ष भाजप फलटण. संतोष सावंत, सरचिटणीस फलटण तालुका भाजप. माऊली नाळे, भारतीय जनता पार्टी ओबीसी सेलचे सरचिटणीस. सुनील जाधव, कपडगाव बूथ अध्यक्ष. आपण तालुका अध्यक्ष जे आहेत गावडे साहेब त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. तुमचं बारामती झटक्यामध्ये सहर्ष स्वागत आहे. आता ह्या भविष्यामध्ये तुमचं गेल्या वेळेपेक्षा या वेळेला लोकसभेत मताधिक्य वाढले, त्यामुळे भविष्यात रणनीती विधानसभेला कशी असणार आहे? गेल्या वेळेपेक्षा निश्चितच या ठिकाणी खासदार साहेबांनी जे मोठे प्रकल्प काम केलं त्यासाठी तालुक्याने मागच्या वेळेपेक्षा 1,16,000 मतं दिलेली. कारण ह्या ठिकाणी कार्यकर्त्यामध्ये जोश निर्माण झाला आहे की जरी या ठिकाणी खासदारकीला अपयश आलं असेल तरी पण आमदारकी या ठिकाणी ताकदीनं या ठिकाणी निवडून आणायचा असा निर्धार पक्का केला आहे. त्यासाठी खासदार साहेब स्वतः प्रत्येक गावामध्ये जाऊन कार्यकर्त्याची गप्पा गोष्टी करून त्यांची कामाची एक समजून घेत आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी न्याय देण्यासाठी खासदारांनी आता पण केला आहे. काही झालं तर मी या तालुका सोडून मी या तालुक्यात आमदार हा भारतीय या ठिकाणी आणल्याशिवाय सोडणार नाही. आता हे सध्या तुमचं जे आत्मबल वाढलेलं आहे, नेमकं तुम्ही आता गावोगावी नेमकी कशा पद्धतीनं रणनीती आखताय? गावोगाव आमच्या प्रत्येक ठिकाणी बूथचे अध्यक्ष आहेत, शक्ती प्रमुख आहेत, वॉरियर आहेत, सुपर वॉरियर आहेत. या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याला प्रमुख पदाधिकाऱ्याला घेऊन त्या प्रत्येक गावात बैठक करून बाबा या ठिकाणी आत्ताच शासनाने नवीन योजना जाहीर केलेली लाडकी बहीण किंवा लाडका भाऊ या माध्यमातून अजूनही मतदानामध्ये भरपूर प्रमाणात या ठिकाणी फरक पडणार आहे आणि निश्चित या ठिकाणी तालुक्याचा आमदार होण्यात काहीच अडचण नाही. अशा फक्त या ठिकाणी प्रयत्न भरपूर प्रमाणात चालू आहेत. सध्याच्या लोकसभेत जास्ती मतदान आणि थोडंसं कोणत्या भागामध्ये कमी मतदान पडलंय? फलटणच्या पूर्व भागामध्ये थोडं कमी मतदान पडले आणि कोरेगाव उत्तर कोरेगावमध्ये जे त्या ठिकाणी कमी पडले आणि शहरामध्ये जरा जास्त मतदान झालेले आणि बाकीच्या जिल्हा परिषद गटामध्येही चांगलं मतदान झाले. आता नगर परिषद हद्दीमध्ये मतदानात वाढ झाली गेल्या वेळेपेक्षा. नगरपालिकेच्या हद्दीमध्ये चांगला असं वाढ झाली. येणारी नगरपालिका सुद्धा पक्षाच्या ह्याच्यावरती ताकदीने लढून येणारी नगरपालिकेची सत्ता सुद्धा या ठिकाणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी ताकदीनं काम करून सरशर बहादर नाईक निंबाळकर असतील, अशोकराव जाधव असतील, सचिन आहिळेसर असतील, या सगळ्यांना बरोबर घेऊन शहरातल्या टीमला अमोल सस्ते असतील या सगळ्यांना घेऊन या ठिकाणी आम्ही ताकदीनं नगरपालिका जिंकणार आहोत. आपण पाहिलं की हे तालुका अध्यक्ष यांनी त्यांचं मनोगत या ठिकाणी आपल्या ह्याच्यातून व्यक्त केलंय. आता जे तालुका अध्यक्षांच्याच लेवलला असणारे जे सरचिटणीस आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नमस्ते. आता आपलं या
येणाऱ्या निवडणुकीविषयी काय मत आहे नेमकं? निश्चित पाणीदार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा यांनी गेल्या 70 वर्षामध्ये जो विकास झाला नव्हता त्या विकासाचं पर्व येत्या 5 वर्षात नव्हे तर केवळ ह्या 2.5 वर्षामध्ये खासदार साहेबांनी नीरा देवधर धोमबलकवडीचा जोड प्रकल्प असेल, त्याच्यानंतर अनेक महामार्ग आहेत, फलटण पंढरपूर, फलटण बेळगाव, फलटण बारामती बेळगाव मार्ग असत अनेक महामार्ग या ठिकाणी आणण्याचं काम त्यांनी केलं आणि कधी ना काळी नको एवढं विकासाची कामं फलटण तालुक्यामध्ये जिल्हा सत्र न्यायालय असेल, त्याच्यानंतर RTO ऑफिस असेल, त्याच्यानंतर अनेक ऑफिसेस अनेक कार्यालय जी जिल्हा लेवलला जी आणायची एक फलटण भविष्यामध्ये जिल्ह्याच्या दृष्टीने विकास नेण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं होतं आणि त्याचं फळ म्हणून तालुक्यातील लोकांनी आपला माणूस आपला खासदार रणजितदादांना 2,25,000 मतामधनं त्यांना 1,10,000 मते या ठिकाणी 1,10,561 मते या ठिकाणी पदरात पाडली आणि 16,928 मताचं लीड ह्या फलटण तालुक्यातनं दिलं. आज माढा मतदारसंघात अनेक विकास कामं केली. पहिल्या 10 खासदारांमधला आमचा खासदार होता, परंतु आमचं दुर्दैव की आम्हाला माढा, करमाळा आणि माळशिरस तालुक्यातनं म्हणावं असं मताधिक्य मिळालं नाही आणि त्या कारणानं एवढी विकास कामं करून आज भारतीय जनता पक्षाची सर्व टीम आमची या ठिकाणी आम्ही एकजीवपणे काम केलं, परंतु आमच्या पदाचा अपयश लाभलं. परंतु येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व ही 16,728 मताची आघाडी आहे. निश्चित आम्ही निर्णायक काम या ठिकाणी तालुक्यामध्ये जी आमची सर्व कार्यकर्त्याची टीम आहे ते ताकदीनं पुन्हा एकदा आत्मविश्वासानं पाणीदार खासदारांनी जी कामं केली आहेत त्या कामाची पोचपावती घ्यायला आम्ही महायुतीच्या माध्यमातून या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा उमेदवाराची आम्ही या ठिकाणी विधानसभेला मागणी करू. कारण 16,728 मताचं लीड आपले आणि खासदार साहेबांना निश्चित भविष्यामध्ये आदरणीय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी हे त्यांना या ठिकाणी राज्यसभेवर त्यांना संधी द्यावी हे सुद्धा आमची मागणी आहे. कारण आज खासदार जर खासदार असले तर या भागाचा, या तालुक्याचा, या संपूर्ण माढा मतदारसंघाचा विकास करण्याचं काम आणि परिणामी पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला एक जे नेतृत्व आहे खासदारांच्या माध्यमातून ते पश्चिम महाराष्ट्रातलं एक मोठं नेतृत्व पुन्हा कार्यरत करण्यासाठी पक्षाने खासदार रणजितदादांना ताकद द्यावी एवढी मी या ठिकाणी विनंती करतो आपल्या माध्यमातून. आपण पाहिलं की आत्ताच ह्यांनी आपलं या मनोगतामध्ये त्यांनी अतिशय मुद्देसूद असं आपलं जे काय विचार होते ते मांडले आणि दादांनी जो काही विकास केला त्या विकासाचा सुद्धा करून आणि राज्यसभेवर घ्यावे अशी सुद्धा इच्छा व्यक्त केली. आपलं नाव? मी राजेंद्र जानराव काकडे, अनुसूचित मोर्चा भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष आहे. येणाऱ्या जी झालेली लोकसभा आहे त्या लोकसभेमध्ये आमचा जरी पराजय झाला असेल खासदार साहेबांचा तरी तो फलटण तालुका असेल किंवा मान असेल या मतदारसंघामधून आम्हाला चांगल्यापैकी मतदान मिळालेलं आहे भारतीय जनता पार्टीला आणि गेल्या वेळेसपेक्षा आम्हाला बऱ्याच पटीनं मतदान खासदार साहेबांना या मतदारसंघ फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मिळाले. त्यामुळं आमच्या कार्यकर्त्याचं मनोबल वाढलेलं आहे आणि आता येणाऱ्या विधानसभेमध्ये कसल्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टीचाच इथून आमदार व्हावा या अशी आमच्या कार्यकर्त्याची भावना आहे. परंतु जर आम्हाला भारतीय जनता पार्टीने युतीमुळं किंवा आघाडीमुळं जर भारतीय जनता पार्टीला उमेदवारी नाकारण्याचा प्रयत्न झाला तर ज्या पद्धतीनं लोकसभेला ज्यांनी आमच्याशी गद्दारी केली, इकडं सांगायचं महायुतीचे आम्ही आहोत आणि इकडं आमच्याशी गद्दारी केली, रातोरात प्रचार केला आणि खासदार साहेब कसे निवडून नाही येतील याचा प्रयत्न केला. परंतु खासदार साहेबांनी जे गेल्या 5 वर्षामध्ये फलटण तालुक्यामध्ये विकासाचं काम केलं त्या विकासाला लोकांनी भरभरून मतदान केलं आणि खासदार साहेबांच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या मागं या फलटण तालुक्यातली जनता राहिली. त्यामुळं जरी काय झालं तरी येणारा खासदार हा भारतीय जनता पार्टीच्या विचाराचाच असणार आहे. मग तो अपक्ष असेल अन्यथा कसा बी असेल.
भारतीय जनता पार्टीला तिकीट दिलं तरी भारतीय जनता पार्टीचं असेल, भारतीय जनता पार्टीचं तिकीट न मिळाल्यास आम्ही जसेच तसं उत्तर विरोधकांना देण्यासाठी आमचा उमेदवार करून भारतीय जनता पार्टीच्या विचाराचाच उमेदवार आम्ही या ठिकाणी निवडून आणणार आहोत असं आमच्या कार्यकर्त्यांचं म्हण आहे. आणि आम्ही पक्षश्रेष्ठीला त्या पद्धतीनं सर्व कार्यकर्त्याच्या भावना आमच्या माध्यमातून कळवणार आहे. दुसरी गोष्ट अशी की येणाऱ्या विधानसभेच्या अगोदर माननीय खासदार साहेबांना राज्यसभेवर घेतलं जावं, कारण खासदार साहेबांचा आवाका आणि या पश्चिम महाराष्ट्रात काम करण्याची त्यांची पद्धत पक्षश्रेष्ठीला आणि सर्वांना माहिती आहे. त्यामुळं खासदार साहेबांना भरीव असं कुठलं तरी पद मिळालं पाहिजे, कारण आज पद असल्यानंतर सर्व गोष्टी केल्या जातात. त्यामुळं खासदार साहेबांच्याकडे पद नसलं तरी खासदार साहेब त्यांच्या माध्यमातून काम करतात, पण कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि पक्षाचं मनोबल वाढण्यासाठी आम्हाला खासदार साहेबांना राज्यसभेवर घेतलं पाहिजे अशी आमची भावना आहे. कुठल्याही परिस्थितीत येणारी जी 2024ची लोकसभा आहे ही भारतीय जनता पार्टीचाच इथं आमदार होईल आणि भारतीय जनता पार्टीचा विचाराचा आमदार या होईल. ज्यांनी आम्हाला फसवलं युतीमध्ये आहेत त्यांना ज्या त्या पद्धतीनं आम्ही आमच्या पद्धतीनं आम्ही कार्यकर्ते त्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे. त्यामुळं आमची जी भारतीय जनता पार्टीची जी टीम आहे ती येणाऱ्या निवडणुकीसाठी सज्ज आहे. येणारी निवडणूक ही निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली लढली जाईल आणि भारतीय जनता पार्टीचाच इथून उमेदवार विजयी होईल यात आम्हाला कुठल्याही पद्धतीची शंका वाटत नाही. शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, आरोग्य, कृषी, सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ ठरलेला बारामती चटका या वेब पोर्टलचा 6वा वर्धापन दिन साजरा होत आहे. बदलत्या काळानुसार बारामती चटका साप्ताहिकाचे बारामती चटका वेब पोर्टलमध्ये रूपांतर झाले. अल्पावधीतच 7 समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या वेब पोर्टल वाचकांची संख्या 2,25,00,000 गेली आहे. तसेच बारामती चटका युट्यूब चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या 1,10,00,000 पोहोचली असून 53,000 सभासदांनी चॅनल सबस्क्राईब केला आहे. आजपर्यंत साप्ताहिक न्यूज पोर्टल व युट्यूब चॅनलला आपण सर्व प्रेक्षकांनी सहकार्य केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद. बारामती चटका वेब पोर्टलच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त आपण आपली वैयक्तिक, संस्थेची, फार्मची तसेच कंपनीची जाहिरात देऊन सहकार्य करावे. आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे. आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा. आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील. मोबाईल नंबर 9850 10 49 14 97 66 70 35 14.